गेल्या 8 वर्षापासून मी प्रभाग क्रमांक 43 मध्ये एक शिवसैनिक या नात्याने आणि युवा सेनेचा सहसचिव या नात्याने मी काम करतोय. काम करत असताना अनेक कामं मी पक्षाच्या हितासाठी व प्रभागाच्या हितासाठी मी आजपर्यंत करत आलोय. खूप अपेक्षा होती की उमेदवारी भेटेल. आदल्या रात्रीपर्यंत जेव्हा उमेदवारीचा शेवटचा दिवस होता, आदल्या रात्रीपर्यंत अपेक्षा होती की पक्षप्रमुख कॉल करतील, बोलवतील, उमेदवारी एबी फॉर्म घेऊन जा करून. तर ती अपेक्षा कुठेतरी भंग झाली, म्हणून मला आज हा निर्णय घ्यावा लागला. नाही, मी आदित्य साहेबांना देखील मेसेज केला होता, की साहेब हा प्रभाग शिवसेनेकडे हा राहून द्या. शिवसेनेच्या हा कुरार विलेज हा शिवसेनेचा प्रभाग क्रमांक 43 हा नाक आहे. हा कुठेतरी आपलं कापलं नाही गेलं पाहिजे. हा कृपया करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तुम्ही देऊ नका. शिवसैनिक म्हणून हा निवडणूक लढण्यासाठी प्रभाग क्रमांक 43 लढण्यासाठी शिवसैनिक सगळे देखील खंबीर होते. आणि हा प्रभाग आपण जिंकून येऊ शकतो अशी मी हमी आदित्य साहेबांना मी दिली होती. नाही, आदित्य साहेबांना मी सांगून होतो, की बाबा साहेब माझी इच्छा निवडणूक लढण्याची आहे. तरी देखील मी आदित्य साहेबांना हे देखील सांगितलं होतं, की साहेब तुम्ही उमेदवारी कोणालाही द्या. एक शिवसैनिक या नात्याने तुम्ही दगड जरी उभा केला तरी लोक नागरिक त्यांना सिंदूर पासून आज जिंकून आणण्याची ताकद ही प्रभाग क्रमांक 43 मध्ये आहे. तर कृपया करून तुम्ही हा प्रभाग क्रमांक 43 तुम्ही राष्ट्रवादीला देऊ नका अशी मी आपणास विनंती करतो आणि मी त्यांना ते सांगितलं देखील होतं. शिवसैनिक म्हणून सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे. प्रत्येक शिवसैनिकाची भावना आहे, की हा प्रभाग सेनेकडे राहिला पाहिजे होता आणि हा सेनेचा गड आहे. तर त्या हेतूने शिवसैनिक पण नाराज आहेत आणि सगळ्या शिवसैनिकांचा देखील मला पाठिंबा आहे. तर तेही माझ्या पाठी खंबीरतेने उभे आहेत. निवडणूक लढत असताना एक यंत्रणा असते. सगळ्या गोष्टी आता कसं जिंकू शकतो, कसं काय होऊ शकतो, ते आता मी मीडियासमोर बोलणं हे मला तरी योग्य नाही वाटत. ती स्ट्रॅटेजी असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.